कथेचं नाव आहे गूढ सावली. रात्र अंधारलेली होती. आकाशात चंद्र नव्हता, फक्त विजांचा कडकडाट आणि झाडांची बेसूळ सळसळ. नंदिनी गावात नुकतीच परत आली होती, जवळजवळ 8 वर्षांनी. तिचा आजोळ, जुनं देशमुख वाडा, गावापासून थोडं दूर डोंगराच्या पायथ्याला होतं. मोठा, भव्य पण जीर्ण वाडा. लोक त्याला शापित म्हणायचे. तिथे गेलं की सावली दिसते असं म्हणायचे गावकरी. पण नंदिनी अशा गोष्टींवर विश्वास ठेवणारी नव्हती. ती तर एक पत्रकार होती, शोध घ्यायचा छंद असलेली. आजोबांचा अचानक मृत्यू आणि वाड्यातील वाढलेली चोरट्यांची हालचाल यामुळे ती तिथं पोचली होती. तिचं उद्दिष्ट एकच होतं, सत्य शोधायचं. ती रात्री 10 वाजता वाड्यात पोचली. सर्वत्र शांतता. एखादा गवताचा काडीही हलल्यासारखं वाटायचं. जुना दरवाजा कर करत उघडताच धूळ उडाली. हातातला टॉर्च चालू करून ती आत शिरली. वाड्याच्या भिंतींवर जुने फोटो लटकत होते. आजोबांचा, आजीचा आणि काही अपरिचित चेहऱ्यांचे. एक फोटो वेगळाच होता. त्या व्यक्तीचे डोळे जणू तिच्याकडेच पाहत होते. टाकून दे हा फोटो, कोणीतरी कानात कुजबुजल्यासारखं वाटलं. ती दचकली. कुणी आहे का, तिने विचारलं. उत्तर नाही. टॉर्चचा प्रकाश खाली गेला आणि तिला जमिनीवर काहीतरी चमकल्यासारखं दिसलं. ती वाकून पाहते तर एक जुनी लोखंडी चावी. ही कुठे जात असेल? तिला आठवलं, वाड्याच्या तळघराचा दरवाजा कायम बंद ठेवला जायचा. ती तळघराच्या दिशेने गेली. दाराजवळ गेल्यावर तिला पायऱ्या उतरताना कोणीतरी पुढे गेलेलं जाणवलं. ती थबकली. माझ्या पाठोपाठ कोणीतरी आहे असं स्पष्ट वाटत होतं. तिने तळघराचं दार उघडलं आणि पायऱ्या उतरू लागली. खाली गेल्यावर तिला एका खोलीतून मंद प्रकाश दिसला. दरवाजा किंचितसा उघडा होता. तिनं दार हलवून आत डोकावलं. एक इसम जुन्या वयांमध्ये काहीतरी शोधत होता. कोण आहे, तिने विचारलं. तो थबकला आणि अचानक पळून गेला. नंदिनी त्याच्या मागे धावली, पण तो अंधारात नाहीसा झाला. ती परत खोलीत आली. एक जुनी डायरी जमिनीवर पडलेली होती. तिच्यावर लिहिलं होतं, विजय देशमुख. ती डायरी वाचू लागली. आत लिहिलं होतं, 1872. वाड्यातील गुप्त तिजोरीचा पासवर्ड शोधून मला ती संपत्ती मिळवायची आहे. पण प्रत्येक वेळी तिजोरी उघडण्याच्या प्रयत्नात एखादा अपघात घडतोय. जणू कोणीतरी पहारा देतोय. नंदिनीचं हृदय जोरात धडकू लागलं. म्हणजे हा वाडा शाफित नाही, पण काहीतरी लपवून ठेवलेलं आहे. तेवढ्यात मागून आवाज आला. हे शोधायचं होतं तुला? आता तू परत जाऊ शकणार नाहीस. ती वळली. समोर एक गडद सावली उभी होती. मानवी रूप, पण चेहरा अस्पष्ट. ती सावली जवळ यायला लागली. नंदिनी मागे सरकली. कोण आहेस तू, ती ओरडली. सावली थांबली. अचानक तिच्या डोक्यावरचा दिवा पळपळायला लागला आणि टॉर्च बंद झाला. ती अंधारात होती, पण इतक्यात तिचा हात भिंतीला लागला आणि तिला एक बटन सापडलं. तिनं दाबलं. जोराचा आवाज होऊन मागे गुप्त दार उघडलं. ती आत पळाली. दार आपोआप बंद झालं. आत एक छोटी खोली होती आणि त्यात एक जुनं लोखंडी पेटी. तिने उघडली. आत दागिने, नोटा आणि एक कागद. हा खजिना देशमुख कुटुंबाचा आहे. जो निडर होईल त्यालाच तो मिळेल. ती समजून गेली. ही सावली, हे सर्व कुणीतरी त्या खजिन्याच्या रक्षणासाठी उभी केलेली गोष्ट आहे. कदाचित वाड्याचा जुना नोकर किंवा कुणीतरी वंशज. नंदिनीने डायरी, कागद व पुरावे गोळा केले. सावलीचे सत्य आणि खजिन्याचा इतिहास हे सर्व आता ती उघड करणार होती, एका धमाकेदार लेखात. शेवटी सत्य समोर आणण्यासाठी धैर्य लागते आणि सावली मागे राहतात. कथा आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.